रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज. जीवन शिक्षण माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. केज शहरातील जीवन शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि जीवन संकुल परिवाराच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बुधवारी सकाळी बारामती परिसरात विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घटनेची बातमी कळताच कोणाचाही विश्वास बसेनसा झाला होता. ही घटना काळजाला घाव घालणारी होती, परंतु काळाने घाव घातला. दादाच्या जाण्याने बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्य पोरकं झालेले आहे. बुधवार रोजी जीवन शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि जीवन संकुल परिवाराच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड, संस्थेचे सचिव तथा ज्येष्ठ नेते हारुणभाई इनामदार, गटनेते राजूभाई इनामदार, नगरसेवक जलालभाई इनामदार, नगरसेविका पद्मिनी अक्का शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक रमाकांत ढाकणे, उपमुख्याध्यापक संदीप गुळवे, दिशांत जाधव, अशोक दुर्गुळे, साजिद पठाण, चंद्रकांत लोंढे, निलेश गायकवाड, शशिकांत ढाकणे, श्रीमती तळेकर मॅडम, श्रीमती सय्यद मॅडम, श्रीमती पवार मॅडम, श्रीमती दळवे मॅडम, श्रीमती साखरे मॅडम, श्रीमती थोरात मॅडम यांच्यासह शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.